मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांची सरकारकडून कोंडी केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याची तयारी मराठा क्रांती मोर्चानं सुरू केली आहे। त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागात गावोगावी बैठका सुरू झाल्या असून येत्या काही दिवसात महिलांना मोठ्या संख्येनं आंदोलनात उतरवण्याची तयारी मराठा समाजानं सुरू केल्याचं सांगितलं जात आहे। ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत शाळांवर आतापर्यंत काय कारवाई केली तशी विचारणा करत उच्च न्यायालयानं ठाणे महापालिकेला कारवाईबाबत अधिक माहिती देण्याचे निर्देश दिले। ठाण्यात 70 शाळा अनधिकृत आहेत, त्यापैकी 30 शाळा बंद केल्या। गोकुळनं येत्या 1 सप्टेंबरपासून म्हैस आणि गाय दूध खरेदी दरामध्ये प्रति लिटर 1 रुपयाची वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला। या दरवाढीमुळे गोकुळच्या म्हैस आणि गाय दुधाच्या उत्पादकांना महिन्याकाठी सुमारे 4.5 ते 5 कोटींचा जादाचा दर मिळणार आहे। सद्यस्थितीत गोकुळ दुधाच्या विक्री दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही। एसआरएच्या 22 सेवा आता शासनाच्या आपले सरकार या पोर्टलवरती ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची एसआरएच्या कार्यालयात वारंवार चक्रा मारण्यापासून सुटका होणार आहे। तर या ऑनलाईन सेवामध्ये ना हरकत प्रमाणपत्र आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या आणि प्रमाणपत्रांच्या प्रमाणित प्रती उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। अवघ्या आठवड्याभरात सोनं 3,000 रुपयांनी तर चांदी 3,500 रुपयांनी महागली आहे। सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रतितोळा 1,02,388 रुपये झाली आहे, तर सोनं अवघ्या 8 दिवसात 26,000 महागलं आहे। मुंबईमध्ये यावर्षी 1.5 दिवसाच्या 60,000च्या वर बाप्पांना निरोप देत विसर्जन करण्यात आलं। पालिकेनं पर्यावरण रक्षणासाठी 300 ठिकाणी कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करून दिली। एकूण 60,177 मूर्तींमधील 30,494 मूर्तींचं विसर्जन हे कृत्रिम तलावात करण्यात आलंय। आधार कार्ड धारकांना लवकरच एक मोठा दिलासा मिळणार आहे। युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया एक नवीन मोबाईल ॲप्लिकेशन बनवण्याचं काम करत असून डिसेंबरच्या अखेरपर्यंत हे ॲप लॉन्च केलं जाऊ शकतं। हे ॲप लॉन्च झाल्यानंतर मोबाईलवरतीच आधार कार्डमधील नाव, पत्ता, जन्मतारीख आणि फोन नंबर अपडेट करण्याची सुविधा मिळणार आहे। रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे लाखोंच्या संख्येनं गणेश भक्त गणपती दर्शनासाठी मुंबईत येतात। त्यामुळे मध्य रेल्वेनं आजचा ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। ब्लॉक रद्द केल्यामुळे गणेश भक्तांना दिलासा मिळाला आहे। गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात होणारी कोंडी नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि वाहन चालकांची गैरसोय टाळली जावी म्हणून गणेशोत्सवाच्या शेवटच्या 7 दिवसात पुणे शहरातील 4 रस्ते ठराविक अंतरासाठी संध्याकाळी 5 नंतर वाहतुकीसाठी बंद असतील। तसंच शहरातील 12 रस्त्यांवरती जड वाहनांना पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे। विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी पुणे शहरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि भाविकांना सोयीचं व्हावं म्हणून वाहतूक शाखेनं 27 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे। या ठिकाणी नागरिक आपली वाहनं पार्क करू शकणार आहेत अशी माहिती वाहतूक विभागानं दिली। या बातम्यांचं या बुलेटिनमध्ये